Hello student, today we will see the topic number 8 cell biology and biotechnology. आज आपण पाहणार आहोत क्लोनिंग. What is mean by cloning? Point E, cloning. Production of replica of any cell or organ or entire organism is called cloning. म्हणजे सिमिलर कॉपी बनवायची आहे आपल्याला, मग ती सेलची असो, ऑर्गनची असो किंवा एनी ऑर्गॅनिझमची असो. ठीक आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. ठीक आहे. एक मिनिट. फर्स्ट पाहणार आहोत आपण रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. तुम्हाला माहित आहे का, ऑल ऑल बॉडी सेल, सोमॅटिक सेल ह्या कशा असतात? सगळे सोमॅटिक सेल ह्या डिप्लॉइड असतात. ठीक आहे. आणि आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेल ह्या कशा असतात? हॅप्लॉइड असतात. मग रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये कोणत्या येतात? एक स्पर्मच्या असतात आणि दुसऱ्या कशाच्या असतात? ओव्हमच्या. तर त्या कशा असतात? हॅप्लॉइड असतात. तर जेव्हा हा हॅप्लॉइड स्पर्म ह्या हॅप्लॉइड ओव्हम सोबत फर्टिलायझेशन करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा डिप्लॉइड सेल तयार होते. त्यालाच आपण काय म्हणतो? झायगोट म्हणतो. मग काय होतं? मग ही झायगोट म्हणतो. मग त्याचं काय होतं? सेल डिव्हिजन होतं. ठीक आहे. आणि त्यापासून काय होतं? नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. ठीक आहे. तुम्ही इन्युक्लिएटेड सेल ऐकलेला आहे का? ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये काय करायचंय आपल्याला, आपण ते पाहूया. फर्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. अ क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ दी इन्युक्लिएटेड ओव्हम ऑफ एनी बॉडी. ठीक आहे. देअर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस दी न्यू ऑर्गॅनिझम. यामध्ये काय करतात की बॉडीचा कुठलाही सोमॅटिक सेल घेतात. सोमॅटिक सेल ही कशी असते? डिप्लॉइड असते. ठीक आहे. आणि काय करतात? एका फिमेलचा काय घेतात? इथे हॅप्लॉइड ओहम घेतात. ठीक आहे. मग हा हॅप्लॉइड ओहम आहे, याला काय करतो आपण? यातला न्यूक्लियस काय करतो? काढून टाकतो. ठीक आहे. मग ही सेल जी तयार होईल न्यूक्लियस काढल्यावर ती कशी होईल? इन्युक्लिएटेड तयार होईल. कशी होईल? इन्युक्लिएटेड. आणि सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस कसा असतो? हा डिप्लॉइड असतो. त्यामध्ये काय असतं? 46 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात. मग हा न्यूक्लियस काय केला जातो? यामध्ये ट्रान्सफर केला जातो. कशामध्ये? इन्युक्लिएटेड सेलमध्ये. मग ही इन्युक्लिएटेड सेल काय होईल? झायगोट सारखं काम करेल. करेल का? झायगोट सारखं काम करेल का? हो, तर नक्कीच करेल. मग ही काय होईल? जेव्हा आपण ही सेल एम्ब्रिओ मध्ये ट्रान्सफर करू फिमेलच्या, तेव्हा ती सेल काय होईल? डिवाइड होईल. कशी होईल? मायटॉटिक होईल. मग काय होईल? एकापासून दोन, दोन पासून चार, असं करून काय होईल? तिथे एम्ब्रिओ तयार होईल. आणि एम्ब्रिओ पासून काय होईल? इंडिव्हिज्युअल तयार होईल. तर हे सांगितलं आहे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये. तर इथे 1996 ची गोष्ट आहे. आपण काय केलं होतं? ही टेक्निक ॲनिमल वरती अप्लाय केली होती. तेव्हा काय केलं होतं? दोन शीप घेतले होते. एक होती फाईन डॉर्सेटा आणि दुसरी होती स्कॉटिश शीप. तर फाईन डॉर्सेटा या शीपच्या उडर मधनं काय केलं होतं? आपण सोमॅटिक सेल घेतली होती. आणि आणि स्कॉटिश शीप जी आहे तिचा ओहम घेतला होता. आणि फाईन डॉर्सेटाचा सोमॅटिक सेल मधला न्यूक्लियस हा काय केलता? स्कॉटिश शिपच्या ओम मध्ये ट्रान्सफर केला होता. आणि ट्रान्सफर केल्यानंतर मग तिथे काय झालं? काही दिवसानंतर ती सेल मग काय केली? झायगोट सारखं
झायगोट सारखा झायगोट झाला तयार. बट आफ्टर द ट्रान्सफर ऑफ न्यूक्लियस ऑफ फाईन डॉर्सेटाचा जो सोमॅटिक न्यूक्लियस आहे तो ट्रान्सफर केल्यावर स्कॉटिश शिप मध्ये तो काय झालं, डिप्लॉइड झाली. ठीक आहे. मग डिप्लॉइड झाल्यानंतर ती काय करेल, झायगोट सारखा बिहेव करेल. ठीक आहे. मग ती काय केली, तिच्या युटेरस मध्ये ट्रान्सफर केलं आर्टिफिशियल. मग काय झालं, ट्रान्सफर केल्यानंतर ती झायगोट सारखं डिवाइड होत गेली, एकाच्या दोन, दोनच्या चार. ठीक आहे. मग एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ पासून काय झाला, इंडिव्हिज्युअल तयार झाला. तर तो इंडिव्हिज्युअल कसा झाला, तो एकदम सिमिलर कोणासारखा तयार झाला, फाईन डॉर्सेटा. का तर आपण कोणाचा न्यूक्लियस घेतला होता इथे, फाईन डॉर्सेटाचा घेतला होता. मग जो इंडिव्हिज्युअल तयार झाला तो देखील कोणासारखा झाला, सिमिलर टू फाईन डॉर्सेटा. ठीक आहे. 5 जुलै 1996. ठीक आहे. तेव्हा आपण काय केलं होतं, पहिली अॅनिमल क्लोनिंग केली होती. कोणावरती केली होती, शिप वरती. आणि त्या शिपचं नाव काय ठेवलं होतं मग, डॉली. ठीक आहे. मग तिच्यामध्ये जे कॅरेक्टर आले होते ते पूर्ण कोणाचे आले होते, फाईन डॉर्सेटाचे. ती शिप कशी होती, एक्झॅक्टली सिमिलर कोणासारखी होती, फाईन डॉर्सेटा सारखी होती. तिथे गरज पडली का, स्पर्मची गरज पडली का फर्टिलायझेशन साठी, नाही पडली. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत थेरप्युटिक क्लोनिंग. सेकंड काय आहे, थेरप्युटिक क्लोनिंग. यामध्ये काय करतो, स्टेम सेल कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फ्रॉम द इन लायब्ररी बाय द युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द इन्युक्लिएटेड एग सेल. वेरियस डिसीज कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ these स्टेम सेल्स. ठीक आहे. मग थेरप्युटिक क्लोनिंग मध्ये काय होतं, तिथे काय करतात, हा ओहम आहे, त्या ओहमला काय करतात, ओहम मधला न्यूक्लियस काढून घेतात. काढून घेऊन त्याला काय करतात, इन्युक्लिएटेड बनवतात. आणि काय करतात, दुसऱ्या सोमॅटिक सेल घेतात आणि त्या सोमॅटिक सेल मधला म्हणजे तो कसा असणार, त्यातला न्यूक्लियस कसा असणार, डिप्लॉइड असणार. तो न्यूक्लियस काय करतात, ह्या इन्युक्लिएटेड ओहम मध्ये काय करतात, ट्रान्सफर करतात. मग ती कशी होईल, तिथं फर्टिलायझेशन करण्याची गरज आहे का, ती ऑलरेडी डिप्लॉइड होऊन जाईल. ठीक आहे. मग ती काय होईल, झायगोट सारखं काम करेल. मग ती काय होईल, डिवाइड होईल. आणि डिवाइड होऊन काय होईल, एकाच्या दोन, दोनच्या तीन, तीनच्या चार, चारच्या 8 अशा मायटोटिकली डिवाइड होऊन तिच्यापासून काय तयार होईल, असा ब्लास्टोसाइट तयार होईल. आणि त्या ब्लास्टोसाइट मधल्या सगळ्या सेल कशा असणार, स्टेम सेल असणार. हे आपण कुठे करणार, लायब्ररी मध्ये करणार. आणि त्या स्टेम सेल मग आपण कसे यूज करणार, कशासाठी यूज करणार, टू क्युअर व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीज. आपण त्या दिवशी बोललो होतो, अल्झायमर डिसीज, डायबिटीज डिसीज, हार्टचा डिसीज. ठीक आहे. पर्क्युसन्स डिसीज, यासाठी या स्टेम सेलचा यूज केला जातो. ठीक आहे. त्यावरती वेगवेगळे केमिकल टाकून काय केला जातो, त्या डिसीजच्या रिलेटेड सेल बनवून त्याला ट्रान्सफर केलं जातं आणि तो डिसीज ट्रीट केला जातो. ठीक आहे. सिमिलर टू सेल, जीन कॅन ऑल्सो बी क्लोन्ड अँड मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ सेम जीन्स कॅन बी प्रोड्युस्ड. मग त्यात काय होतं, काय म्हणतात हे, की आपण काय करू शकतो, जीनची देखील क्लोनिंग करू शकतो. आपण आधीच पाहिलाय, जो डिझायर्ड जीन आहे, जीन ऑफ इंटरेस्ट, समजा इन्सुलिनचा जीन आपण घेतला आणि तो काय केला, प्लाझ्मिड मध्ये इंट्रोड्यूस केला, कोणाच्या, बॅक्टेरियाच्या. ठीक आहे. मग काय होईल, बॅक्टेरिया काय करील, त्याच्या रेप्लिका, खूप सगळ्या रेप्लिका तयार करेल. ठीक आहे. खूप सगळ्या रेप्लिका तयार करेल आणि त्यामध्ये काय होईल, आरडीएनए, रिकॉम्बिनंट डीएनए तयार होईल.
आणि त्यापासून आपण जो जीन टाकलाय त्याच्या खूप खूप साऱ्या सिमिलर कॉपीज आपल्याला भेटून जातील. There is worldwide opposition to human cloning on various issues. आपल्या ह्युमन बिंग मध्ये ही क्लोनिंग केली जाते का? तर नाही. यावरती काय झालेलं आहे? बॅन आलेला आहे. जेव्हा फर्स्ट टाइम आपण डॉली शिप तयार केली होती, ती डायरेक्टली फर्स्ट फर्स्ट पहिल्याच प्रयोगात तयार झाली होती का? नाही. तर त्यावेळेस काय झालं होतं? 400 ते 450 वेळेस सायंटिस्टच्या मिस्टेक झाल्यानंतर तेव्हा कुठे मग ती डॉली डॉली नावाची शिप तयार झाली होती. ठीक आहे. मग हेच जर ह्युमन वरती करायचं म्हटलं तर, कारण की जेव्हा फर्स्ट टाइम सायंटिस्टने केलं तेव्हा मग त्या इंडिव्हिज्युअल मध्ये काही डिफेक्ट आला, काही प्रॉब्लेम आले, काही डिसीज झाले त्या इंडिव्हिज्युअलला, त्या डॉलीवर डॉलीसाठी प्रयोग केल्यावर. मग तसंच जर ह्युमन बिंग मध्ये करायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाही ना. म्हणजे ह्युमन बिंग वरती आपण डायरेक्टली अप्लाय करू शकत नाहीत क्लोनिंग. खूप सारे बॅरियर आतमध्ये येतात, त्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतो. त्यामुळे आपण क्लोनिंग ही अजून ह्युमन बिंग साठी यूज नाहीत करत. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट इज 4 पॉइंट इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. मग इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड व्हाईट बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय येतं? व्हेरियस इंडस्ट्रीज केमिकल कॅन बी प्रोड्यूस थ्रू दी एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसिस विथ दी हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. मग बायोटेक्नॉलॉजीचा यूज हा कशामध्ये होतो? इंडस्ट्रीमध्ये पण होतो, व्हेरियस प्रोडक्ट बनवण्यासाठी. म्हणजे जेव्हा शुगर फॅक्टरीतनं त्याचा अनवॉन्टेड प्रोडक्ट बाहेर पडतो, त्यालाच आपण काय म्हणतो? मोलॅसिस म्हणतो. तर जे मोलॅसिस बाहेर पडतं त्यामध्ये आपण काय करतो? एक ट्रान्सजेनिक, कसा ट्रान्सजेनिक म्हणजे ते बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी आपण त्या ईस्टला काय करतो? ट्रान्सजेनिक बनवतो. म्हणजे त्या ईस्ट मध्ये दुसरा जीन ट्रान्सफर केलेला असतो आणि तो यूज करून आपण काय करतो? ट्रान्सजेनिक ईस्ट तयार करतो. ठीक आहे. ईस्ट तयार करतो आणि ते काय करतो? आपण मोलॅसिस मध्ये टाकतो. मग तिथे काय होतं? तिथे फर्मंटेशन होतं आणि फर्मंटेशन झाल्यानंतर काय बनतं? अल्कोहोल बनतं. ठीक आहे. अल्कोहोल तयार होतं. नेक्स्ट 5th पॉइंट काय आहे? एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. मग बायोटेक्नॉलॉजीचा यूज हा एन्व्हायरमेंट मध्ये कसा होतो हे इथे दिलेला आहे. काय होतं? तुम्हाला माहित आहे, सिवेज माहित आहे सर्वांना. ठीक आहे. आणि सॉलिड वेस्ट मटेरियल पण माहित आहे. सिवेज म्हणजेच काय? अनवॉन्टेड आणि वेस्ट वॉटर. मग ते नाल्याचा असो, फॅक्टरीतनं आलेला असो. ठीक आहे. असं पाणी आणि सॉइल वेस्ट यांना डिकम्पोज करण्यासाठी कशाची गरज असते? ती असते मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज असते. ठीक आहे. तर ते डिकम्पोज, जर ते पाणी आणि सॉलिड वेस्ट जर डिरेक्टली आपण वाहत्या नदीमध्ये जर सोडलं तर काय होईल बरं? कारण की सिवेज वॉटर कसं असतं? इट इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. आणि जर ते डायरेक्टली आपण जर रिव्हर मध्ये सोडलं तर काय होईल? ते ऑर्गॅनिक मॅटरचं काय होईल? तिथे ऑक्सिडेशन होईल. मग ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होईल? रिव्हर मधलं जो ऑक्सिजन आहे तर ते ऑक्सिडेशन मुळे रिव्हर मधला ऑक्सिजन हा कसा होईल? कमी होईल. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे इनडायरेक्टली काय होईल? ॲक्वेटिक ला ऑक्सिजन भेटणार नाही आणि त्यांचं काय होईल? ॲक्वेटिक ॲनिमल्सचं काय होईल? ॲक्वेटिक ऑर्गॅनिझमचं काय होईल? रिडक्शन. मग ते प्लांट, फिश असो किंवा एनी ॲक्वेटिक प्लांट असो, त्यांना काय होईल? ऑक्सिजन भेटणार नाही. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी. मग ते सिवेज वॉटर आणि सॉलिड वेस्ट डिरेक्टली रिव्हर मध्ये सोडण्याच्या ऐवजी
ते एका टँक मध्ये कलेक्ट करून त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टाकून आपण ते पाणी काय करून घेऊ, स्वच्छ करून घेऊ आणि स्वच्छ झाल्यानंतरच मग ते काय करू आपण डिरेक्टली रिव्हर मध्ये सोडू. ठीक आहे. बरेच काय वेळेस काय होतं, एक मिनिट हा, सॉरी. बऱ्याच वेळेस काय होतं, फॅक्टरीतला जे सॉलिड अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल जे आहे ते डायरेक्टली सॉइल मध्ये मिक्स होतं. मग सॉइल मध्ये ते डायरेक्टली मिक्स झाल्यानंतर मिक्स झाल्यावर ती सॉइल कशी होते, थोड्याफार प्रमाणात टॉक्सिक होते. ठीक आहे. मग बरेच काही आपल्या इथे असे प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे सॉइल मध्ये ग्रो होत असतात. तर बरेच प्लांट काय करतात, ते जे अनवॉन्टेड टॉक्सिन आहे ते ऍब्सॉर्ब करून घेतात आणि बरेच असे काही बॅक्टेरिया आहेत ते त्या टॉक्सिन ऍब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे, सॉइल मधले. ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, या प्रोसेसला आपण बायो रेमिडेशन म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, बायो रेमिडेशन. बायो रेमिडेशन का म्हणतो बरं आपण, बायो म्हणजे काय, मी त्या दिवशी सांगितलंय बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय सांगताना. बायो म्हणजे काय, लिव्हिंग. ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट हे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. मग प्लांट हे काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे. परत बॅक्टेरिया पण कसं आहे, लिव्हिंग आहे. मग प्लांट आणि बॅक्टेरिया जर त्या सॉइल मधला अनवॉन्टेड मटेरियल जर ऍब्सॉर्ब करून घेत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बायो रेमिडिएशन. ठीक आहे. तर आपण पाहूयात की एक्झॅक्ट बायोरेमिडिएशनची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूया. बायोरेमिडिएशन मीन्स either the absorption or destruction of the toxic chemicals and harmful pollutants with the help of plants and microorganism. म्हणजे लिव्हिंग थिंगचा उपयोग आपण करून प्लांट्स थ्रू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू की टॉक्झिसिटी किंवा पोल्युटंट्स जे हार्मफुल आहे ह्युमन बिंगला ते काय केलं जातात, डिग्रेडेट केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, बायो रेमिडिएशन. ठीक आहे. आणि तसंच जर फक्त आपण प्लांट्सचा यूज करून, सिमिलर जर आपण फक्त प्लांट्सचा जर यूज करून बायोरिमिडिएशन करत असतो तर त्याला एक पर्टिक्युलर वर्ड आहे, त्याला आपण काय म्हणतो, फायटोरेमिडिएशन. काय म्हणतो त्याला आपण, फायटोरेमिडिएशन. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण बरेच ऑर्गॅनिझम हे काय केले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड केलेले आहेत. बरेच प्लांट आहेत, त्यामध्ये बरेच बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे. आणि त्यांचा यूज आपल्याला कशासाठी होतो, टू रिड्यूस द हार्मफुल और टॉक्झिसिटी ऑफ द टॉक्झिसिटी इनसाइड दी सॉइल. ठीक आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला काही बॅक्टेरिया आणि काही प्लांट मदत करतात. ते आपण पाहूया कोणते आहेत. एक आहे सिडोमोनास बॅक्टेरिया are useful for the cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. हा बॅक्टेरिया काय करतो, हायड्रोकार्बन आणि ऑइल पोल्युटंट्स जे आहेत सॉइल मध्ये आणि वॉटर मध्ये तो काय करतो, तो डिस्ट्रॉय करतो. नंतर दिला आहे एक फर्न आहे टेरिस विटॅटा नावाचं. तर तो काय करतो, सॉइल मधनं काय करतो, आर्सेनिक काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. म्हणजे ते टेरडोफायटा ह्या क्लासमध्ये येतो. तर तो काय करतो, आर्सेनिक काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. कशामधला, सॉइल मधला. ठीक आहे. नेक्स्ट आहे जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ऍब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉइल. ठीक आहे. मस्टर्ड माहित आहे सर्वांना, त्याला आपण काय म्हणतो, मोहरी म्हणतो. कुकिंग साठी त्याचा यूज केला जातो. तर त्याचे काही आपण जेनेटिक मॉडिफिकेशन केले बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर ते प्लांट काय करतात, सॉइल मधला सेलेनियम जो आहे ते काय करतात, ऍब्सॉर्ब करून घेतात. नेक्स्ट आहे सनफ्लावर. सनफ्लावर कॅन ऍब्सॉर्ब द युरेनियम अँड आर्सेनिक. सूर्यफुलाचा यूज कशासाठी होतो, युरेनियम आणि आर्सेनिक ऍब्सॉर्प्शन साठी होतो. कशातून, सॉइल मधनं. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे, इट इज द लास्ट बॅक्टेरिया फ्रॉम दिस चॅप्टर. तर तो कोणता आहे, द बॅक्टेरिया
डिनोकोकस रेडिओड्युरन्स. तर हा काय करतो, रेडिएशन ला रेजिस्ट करतो. रेजिस्टंट ऑर्गॅनिझम हा काय आहे, इट इज द हायली रेडिएशन, सॉरी हा, डायनोकोकस बॅक्टेरिया काय आहे, इट इज द हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी हार्मफुल रेज जरी पडत असतील तरी तो बॅक्टेरिया तिथे काय होऊ शकतो, सर्वाइव्ह होऊ शकतो. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड. तर त्याच्यात काय केलेलं आहे, बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण त्या बॅक्टेरियामध्ये असा जेनेटिक मॉडिफाय केलंय की ती हार्मफुल रेडिएशन जरी असतील तरी ते तिथं काय होतील, सर्वाइव्ह होतील. अँड used to absorb the radiations from radioactive debris. आणि ते काय करतील, रेडिओ ऍक्टिव्ह डेब्रिज मधनं काय करतील, रेडिएशन ऍब्झॉर्ब करतील. तुम्हाला माहित आहे का रेडिओ ऍक्टिव्ह डेब्रिज म्हणजे काय असतं? ठीक आहे, आपण काय करतो, ऍटम बॉम्ब वगैरे तयार करतो. मग ते केल्यानंतर काय करतात, त्याचं एक प्रॅक्टिकल घेतात की ते फोडून पाहतात की तो व्यवस्थित आहे का नाही. तर जेव्हा ते एखादा अटोम बॉम्ब एखाद्या एरियामध्ये टाकला तर काय होतं, तिथलं आसपासचं सगळं अस्तव्यस्त होऊन जातं, सगळं दगड माती सगळं वरती येतं. आणि त्यात जे काही रेडिएशन असतात त्या स्फोटमुळे झालेले, तर ते रेडिएशन हे प्लांट काय करतात, हा बॅक्टेरिया काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो त्यामध्ये. ठीक आहे, हार्मफुल रेडिएशन तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. तसंच आहे ग्रास लाईक अल्फा अल्फा, क्लोवर अँड राई आर युज्ड इन रेमिडिएशन. ठीक आहे, फायटोरेमिडिएशन म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जेव्हा फक्त आणि फक्त प्लांटचा यूज होतो. कशासाठी, डिटॉक्सिफिकेशन साठी, सॉइल मधले जे टॉक्सिक सबस्टन्स ऍब्सॉर्ब करतात त्यासाठी फक्त प्लांटचा यूज होतो, तेव्हा काय म्हणतो, फायटो रेमिडिएशन. मग त्यामध्ये काय सांगितलं आहे, अल्फा अल्फा, क्लोवर अँड राई. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट इज फूड बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, इट इज व्हेरी सिंपल, इट इज नॉट न्यू फॉर ऑल ऑफ अस. सो यामध्ये काय होतं, फूड ॲटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर are produced with the help of microorganisms. These food atoms are probably the oldest one products with the help of biotechnology. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हा कन्सेप्ट काही नवीन नाहीये, हा खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे. फक्त आपल्याला त्यावेळेस माहित नव्हतं, यावेळेस जास्त टेक्निक इन्व्हॉल्व झाल्यात. पण जेव्हा आपल्याला कर्ड बनवायचं असेल, ब्रेड बनवायचं असेल, चीज बनवायचं असेल, यासाठी काय लागतात मायक्रो ऑर्गॅनिझम. मग ब्रेड बनवायचं असेल तर आपल्याला इस्ट लागतो, कर्ड बनवायचं असेल तर आपल्याला बॅक्टेरिया ऍड करावा लागतो. ठीक आहे, तसंच बियर, वाईन, योगर्ट, चीज हे सध्या तयार करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज असते, मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज असते. हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम चॅप्टर नंबर 7 मध्ये, त्यावेळेस याला आपण एक्सप्लेन करूयात. ठीक आहे, पाहूयात की ते कसं बनवतात. नेक्स्ट आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग. पॉइंट 6, डीएनए फिंगर प्रिंटिंग. इट इज टुडेज लास्ट पॉइंट. ठीक आहे, काय आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग? डीएनए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. तुम्ही पाहिलं आहे का, बऱ्याच ठिकाणी ऑफिसमध्ये काय असतं, अटेंडन्स साठी बायोमेट्रिक लावलेली असते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक पर्सनची अटेंडन्स पडण्यासाठी काय करावं लागतं, सुरुवातीला आपल्याला बायोमेट्रिक करावं लागते. ठीक आहे, तिथे अंगुठा लावतो, मग त्या अंगुठ्यावरती ज्या आपल्या प्रत्येकाच्या अंगुठावरचा डीएनए सिक्वेन्स हा कसा असतो, डिफरंट असतो. आपण हे सध्या पाहतो की आपण आपल्या एखाद्याने जर मोबाईलचा पासवर्ड हा जर फिंगरप्रिंट ठेवला असेल तर त्यावरती आपण कितीदाही आपला फिंगर लावला तर ओपन होतो का, नाही होत. का बरं नाही होत, त्याचं रिझन काय आहे, तर ते आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग. म्हणजे प्रत्येकाचा डीएनए सिक्वेन्स हा कसा असतो, पर्सन टू पर्सन वेगवेगळा असतो, कोणाचा सिमिलर नसतो. इवन की ट्विन्स जरी असतील तरी त्यांचा डीएनए सिक्वेन्स हा थोड्या प्रमाणात कसा असतो, डिफरंट असतो. कोणाचाही डीएनए सिक्वेन्स हा सेम नसतो, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा हा वेगवेगळा असतो. ठीक आहे,
मग ह्याचा यूज काय आहे बरं? इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. ठीक आहे. मग फॉरेन्सिक सायन्स मध्ये याचा कसा यूज होतो? एखादा जर क्राईम झाला असेल आणि तिथे जर ज्याने क्राईम केला आहे त्या पर्सनचा केस किंवा ब्लड जरी आपल्याला सापडलं तर आपण ते काय करतो? कलेक्ट करतो. त्यावरतून त्याचा डीएनए सिक्वेन्स बघतो. ठीक आहे. आपल्याला मग कोणावरती डाऊट असेल, असे एक दोन पर्सन असतील तर त्या सर्वांचा आपण काय करू शकतो? डीएनए टेस्टिंग करतो आणि त्यानंतर आपण क्राईम जिथे झालाय त्या स्पॉटवर जे भेटलेलं आहे आपल्याला, हेअर म्हणा किंवा ब्लड सॅम्पल म्हणा, तर ते आणि ज्यांच्यावरती आपल्याला क्राईम केल्याचा डाऊट आहे त्यांचं फिंगरप्रिंट जर मॅच होत असेल त्यावरून आपण काय करतो? क्रिमिनलला सर्च करू शकतो. म्हणजे त्याचा उपयोग कुठे होतो? फॉरेन्सिक सायन्स मध्ये. तसंच आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल कॅन बी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ऍट दी साइट ऑफ क्राईम. ठीक आहे. आपल्याला क्रिमिनल शोधता येतो. ठीक आहे. सिमिलरली आयडेंटिटी ऑफ द फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी इस्टॅब्लिश्ड. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला एखादा बेबी असेल त्याचे फादर जर कोण आहेत हे माहित नसेल, ते जर शोधायचं असेल तर त्यावेळेस देखील आपण काय करतो? डीएनए फिंगर प्रिंटिंग करतो. ठीक आहे. दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन द सेंटर ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक हायडरे डायग्नोस्टिक हैदराबाद. ठीक आहे.